उघडा कान, ऐका नीट. जर तुम्ही कान उघडले असतील तर मी तुमचं स्वागत करतो प्लॅन इंडिया लीगल या अधिकृत यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय की ॲट्रॉसिटी म्हणजे कायद्याच्या दृष्टीने नेमकं काय आणि त्याचे समज आणि गैरसमज. मित्रांनो, आता बरेच उच्चवर्णीय जे मित्र असतात ते त्यांचा असा समज आहे की त्यांच्यावर खोट्या ॲट्रॉसिटीचे केसेस दाखल केले जातात आणि खोट्या ॲट्रॉसिटीचे केसेस दाखल करून त्यांना मुद्दाम हॅरेस केलं जातं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की जो काही एक आरोप आहे की खोट्या केसेस दाखल केल्या जातात, तर हा देखील मी याला नाकारत नाही. असं काही प्रमाणात होऊ शकतं, पण मित्रांनो, सगळ्यांनी ॲट्रॉसिटी म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारताच्या कायद्यानुसार अत्याचार म्हणजेच ॲट्रॉसिटी. ॲट्रॉसिटीला अत्याचार असं म्हटलं जातं. भारताच्या कायद्यानुसार अत्याचार या संज्ञेचा अर्थ असा आहे की अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींवर त्यांच्या सामाजिक, आर्थिक किंवा सांस्कृतिक परिस्थितीमुळे होणारे कोणत्याही प्रकारची हिंसा, दुर्व्यवहार किंवा अन्यायकारक वर्तन, हे वर्तन शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपाचे असे असू शकते आणि त्यात मारहाण, अपमान, संपत्तीची हानी, मालमत्तेवर बळजबरी तसेच कोणत्याही प्रकारचा अपमान याचा समावेश होतो. मित्रांनो, अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे 1989 आणि सुधारित कायदा 2015, त्याच्या अंतर्गत अत्याचार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो आणि दोषींवर या कायद्यान्वये कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या कायद्याअंतर्गत अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाद्वारे त्वरित सुनावणी होऊन पीडितांना न्याय मिळण्याची खात्री याच्यामध्ये दिली जाते. मित्रांनो, आता आपल्याला खरं बघायला तर समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं ॲट्रॉसिटी म्हणजे काय किंवा अत्याचार म्हणजे काय. ते कधी कधी काय होतं मित्रांनो, कळत न कळत किंवा जो मनोवादी वृत्तीचे लोक असतात किंवा जे जातीयवादी वृत्तीचे लोक असतात त्यांच्याकडनं नेहमी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना हे खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते, हिणवलं जातं. त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्यावर हे संस्कार केलेले असतात की हे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत आणि यांना हीन दर्जाची वागणूक दिली पाहिजे. त्याच्यामुळे स्वाभाविक कधी कधी कळत न कळत या गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या जातात. तर आज आपण याच्या माध्यमातून समजून घेऊया की नेमका अत्याचार म्हणजे नेमकं काय आहे या कायद्यानुसार. तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीला योग्य व अयोग्य पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची सक्ती करणे. म्हणजे तुम्ही एखादा अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती असेल, त्याला बळजबरीने खाणे योग्य किंवा खाणे अयोग्य पदार्थ किंवा पेय त्याला बळजबरीने तुम्ही खाण्यास देणे किंवा त्याच्या मनाविरुद्ध त्याला ते खाण्यास किंवा पिण्यास देणे. मित्रांनो, हा अत्याचार झालेला एक अत्याचार आहे. असं जर तुमच्याकडून झालं असेल तर तो ॲट्रॉसिटी आहे. दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, त्रास देणे, अपमान करणे, नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे. मित्रांनो, एखादा जर अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही शारीरिक त्रास देणे, अपमान करणे हा देखील ॲट्रॉसिटी आहे. त्याच्यामधला जो तिसरा प्रकार आहे मित्रांनो, तो जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे. म्हणजे समजा जर एखादा अनुसूचित जमातीचा व्यक्ती असेल, आदिवासी असेल किंवा अनुसूचित जातीचा व्यक्ती असेल, त्याची समजा एक वडिलोपार्जित जमीन आहे आणि ती त्याच्या नावाची आहे, त्याच्या मालकीची आहे, तर ती जमीन तुम्ही तुमच्या ताब्यात घेणे आणि त्या जमिनीचा उपभोग घेणे हा देखील ॲट्रॉसिटी. मित्रांनो, बरेच लोक आदिवासी बांधवांना त्यांच्याकडनं 99 वर्षाचे, आता पूर्वीचा कायदा वेगळा होता, 99 वर्षाचे करार होत होते, आता त्यासाठी कलेक्टरच्या परमिशन्स वगैरे लागतात, पण ते अनधिकृतरित्या त्याच्याकडनं कागद पेपरवर किंवा बॉन्डवर सह्या करून घेतात आणि त्या जमिनी ते उपभोगतात. तर हा ॲट्रॉसिटी मित्रांनो. स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर व पाणी वापरात अडथळा निर्माण करेल. समजा आता एखादा व्यक्ती आहे
जो अनुसूचित जाती जमातीचा आहे आणि त्याची स्वतःची मालकीची जमीन आहे, पण तिथे त्याला पाणी समजा त्याला लागत असेल, पाणी मग त्याला वापरावं जो ते पाणी वापरतो त्या पाणी वापरायला अडथळा निर्माण तुम्ही जर करत असाल की तू पाणी वापरायचं नाही, हे पाणी तुला वापरता येणार नाही, अशा प्रकारचे जर तुम्ही तिथे जर त्याच्याशी कृत्य केलं, त्याची जर अमानवी पद्धतीने वागणूक केली, तर मित्रांनो हा ॲट्रॉसिटी आहे. एखाद्या व्यक्तीला वेठबिगारी करण्यास सक्ती करणे, म्हणजे आता आपण बघतो की बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीने काही लोक त्यांचे व्यवसाय करतात. तर हे बघा, पूर्वी व्यवसाय हे त्यांना ते ठरवून दिलेले होते आणि ते व्यवसाय ते लोक करत होते. जसे आपण त्याला बारा बलुतेदार म्हणतो. पण तुम्ही त्याला सक्तीची वेठबिगारी करून तुम्हाला त्याला करता येणार नाही. त्याची जर इच्छा असेल तर व्यवसाय करण्याची तो करू शकतो. तुम्ही त्याला सक्तीने वेठबिगारी करू शकत नाही किंवा करण्यास भाग पाडू शकत नाही. असं जर तुम्ही करत असाल तर तो ॲट्रॉसिटी आहे. धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणे. आता मित्रांनो, आता विधानसभा 2024चं इलेक्शन आहे. जर एखाद्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीला तुम्ही एखाद्या विशिष्ट जात प्रवर्गातील व्यक्तीलाच मतदान करायला सांगितलं किंवा तसं त्याला भाग दाखवला, त्याच्यावर दडपशाही केली, तर हा ॲट्रॉसिटी मित्रांनो. लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनाविरुद्ध मतदान करायला लावणं सुद्धा ॲट्रॉसिटी आहे. म्हणजे पूर्वी लोकांना असं वाटायचं का फक्त जातीवाचक शिवीगाळ करणे हा ॲट्रॉसिटी आहे. जातीवाचक शिवीगाळी करणं हा ॲट्रॉसिटीचा एक प्रकार आहे. असे बरेच जे गुन्हे ते याच्यामध्ये लिहिलेले आहे. तर हे तुम्हाला मी गुन्ह्याचे स्वरूप सांगतो आहे. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या मनाविरुद्ध मतदान करायला भाग पाडलं तर तो ॲट्रॉसिटी आहे, तो गुन्हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे. मित्रांनो, एखादा व्यक्ती अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही जर खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या जातीवरून, तर हा सुद्धा मित्रांनो ॲट्रॉसिटी आहे. आणि याच्या अंतर्गत हा तुमच्यावर जर असं तुम्ही करत असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. याच्यामध्ये पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, गुन्हा आहे, गुन्ह्याचं स्वरूप आहे, ते आहे लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे. म्हणजे काय करतात लोक की जे गावातले उच्चभ्रू किंवा पुढारी लोक असतात, नेते लोक असतात, ते अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मुद्दामून टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना टार्गेट करून मग त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. लोकप्रतिनिधीला खोटी माहिती देतात की हा चोऱ्या मारे करतो किंवा आणि कुठल्या प्रकारच्या खोट्या माहिती त्यांना देतात आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. तर मित्रांनो, हा सुद्धा ॲट्रॉसिटी आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे. सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे हा देखील गुन्हा आहे मित्रांनो, ॲट्रॉसिटी आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जिथे इतर लोक येतात, म्हणजे चौक असेल, एखादं कार्यालय असेल किंवा जिकडे इतर लोकांचं रेलचेल असतं, येणं जाणं असतं, त्या ठिकाणाला सार्वजनिक ठिकाण असं म्हणतात. म्हणजे जर तुम्ही जातीवाचक शिवी दिली म्हणून तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असं नाही. त्याचा तुम्ही त्या ठिकाणी अपमान जरी केला, जातीवरून त्याला काही जातीवाचक शब्द तुम्ही त्याच्यावर उच्चारले किंवा त्याला हीन स्वरूपाची तुम्ही वागणूक दिली, तरी तो ॲट्रॉसिटी आहे. त्यानुसार तुमच्यावर तिथे गुन्हा दाखल होऊ शकतो ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत. तर त्याच्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, प्रार्थना स्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो. मध्ये आपले राष्ट्रपती कोविंद होते, त्यांना देखील एका मंदिरामध्ये प्रवेश नाकारला होता. ते देखील अनुसूचित जाती जमातीचे होते. तर अशा ठिकाणी आज आपण 21व्या शतकात असून देखील अशा स्वरूपाचे गुन्हे घडतायत की त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो. म्हणजे मंदिर प्रार्थना स्थळ म्हणजे मंदिर किंवा त्यांना सार्वजनिक ठिकाणी जे पाणवठे असतात, जिथून सगळे लोक पाणी घेतात, त्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारला जातो. हा देखील मित्रांनो ॲट्रॉसिटी आहे. जर तुम्ही असं लोकांबरोबर, इतरांबरोबर वागत असाल अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींबरोबर, तर तुम्ही ॲट्रॉसिटी, त्यांच्यावर अत्याचार करतात, म्हणजे तुम्ही त्या गुन्ह्यास पात्र आहात. त्याचा पुढचा जो गुन्ह्याचं स्वरूप आहे मित्रांनो, तो आहे प्रार्थना स्थळास किंवा घरास आग लावणे. एखाद्या व्यक्तीच्या, त्याला बघा, आपल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म, आपली भाषा आणि प्रार्थना करण्याचं त्याच्यामध्ये त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर तुम्ही ॲट्रॉसिटीच्या एखाद्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या
व्यक्तीवर जर तुम्ही त्याला जर बंदी करत असाल, त्याच्या धार्मिक स्थळाला, त्याच्या प्रार्थना स्थळाला जाण्याचा विरोध करत असाल, किंवा तुम्ही त्याच्या घराला किंवा त्या प्रार्थना स्थळाला आग लावत असाल, तर तुम्ही त्याच्यावर मोठा अत्याचार करतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गुन्ह्याचे दोषी आहात. मित्रांनो, याचा जो पुढचा मुद्दा आहे तो आहे पिण्याचे पाणी दूषित करणे किंवा त्या पाण्यामध्ये घाण टाकणे. मित्रांनो, आपण बघतो की याच्यामध्ये आता बरेच आदिवासी जे लोक आहेत किंवा अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत, हे लोक अजूनही गावाकुसा बाहेर राहतात किंवा डोंगरदऱ्यांमध्ये राहतात. तर त्यांचं जे पिण्याचं पाणी आहे ते पाणी दूषित करणे म्हणजे त्याच्यामध्ये विष टाकणे किंवा आणि त्याच्यामध्ये घाण टाकणे, असं जर तुम्ही करत असाल तर हा देखील मित्रांनो अत्याचार आहे, अॅट्रॉसिटी आहे आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने देखील तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तो देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे. महिलांचा विनयभंग करणे म्हणजे एखादी जर अत्याचार एखाद्या महिलेवर तुम्ही करणार असाल आणि ती महिला जर अनुसूचित जाती आणि जमातीची प्रवर्गातील असेल, तर तिचा तुम्ही विनयभंग जर केला असेल तर तो देखील तुमचा मोठा गुन्हा आहे मित्रांनो या कायद्याअंतर्गत. तर अशा महिलेचे असं जर तुम्ही तिचा विनयभंग करत असाल तर तुमच्यावर भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल होतो आणि तुमच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल होतो मित्रांनो. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या महिलेचा विनयभंग करणे जे अनुसूचित जाती जमातीचे आहे तर हा अॅट्रॉसिटी आहे, अत्याचार आहे आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने आपल्याला गुन्हा दाखल होऊ शकतो. याचा तो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, महिलांचा लैंगिक छळ करणे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या ज्या महिला आहेत त्यांचा तुम्ही लैंगिक छळ केला तर आता लैंगिक छळाच्या व्याख्या ह्या जो भारतीय न्याय संहिता आहे त्या वेगळ्या आहेत. तर लैंगिक छळ एखाद्या महिलेचा तुम्ही करणार असाल तर थांबा आणि तुम्ही केला असाल तर तुम्ही गुन्हेगार आहात मित्रांनो. तर लक्षात ठेवा की अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलाचा लैंगिक छळ करणे देखील हा देखील अॅट्रॉसिटी आहे. पुढचा जो मुद्दा आहे महत्वाचा याच्यामध्ये मित्रांनो, घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे. म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती अनुसूचित जाती जमातीचा असेल आणि जर तो आधीच गावकुसा बाहेर राहतो किंवा आणि डोंगरदऱ्यांमध्ये राहतो, जर तुम्ही त्या व्यक्तीवर जर समजा सामाजिक बहिष्कार टाकून किंवा दबाव आणून किंवा त्यांना मारहाण करून जर तुम्ही त्यांना ते गाव सोडण्यास जर प्रवृत्त करत असाल, त्यांना जर तुम्ही भाग पाडत असाल तर मित्रांनो अॅट्रॉसिटी आहे आणि ह्या कायद्याअंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो याच्यामध्ये तो देखील अत्यंत महत्वाचा आहे की एखादा व्यक्ती जर अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याच्या विरुद्ध खोटी साक्षी देणे हा देखील अॅट्रॉसिटी आहे मित्रांनो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपले काही ते बांधव असतात अनुसूचित जाती जमातीचे, ते आधीच ते गावाकुसा बाहेर राहतात, त्याच्यामध्ये जे गावातले पुढारी असतात तर त्यांना ह्या जातीयवादी मानसिकतेतून या लोकांना आणि हॅरेस करायचा असं त्यांना त्रास द्यायचा असतो. तर असे लोक काय करतात, त्यांच्या विरुद्ध खोटे साक्षी देतात आणि पुरावे देतात. साक्षी पुरावे दिल्यामुळे त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते मित्रांनो. जर त्या व्यक्तीला शिक्षा होणार असेल तुमच्या साक्षी पुराव्यामुळे तर तुम्ही या अॅट्रॉसिटी केलेला आहे, तुम्ही त्यांच्यावर अत्याचार केलेला आहे आणि तुम्ही या गुन्ह्याचे दोषी आहात. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो पण महत्वाचाच आहे. तो असं सांगतो की तुम्ही पुरावे नाहीसे करणे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्ती जो अनुसूचित जाती जमातीचा आहे त्याचे जर तुम्ही पुरावे नाहीसे करणार असाल, त्याच्यावर एखादा गुन्हा करून तर देखील हा देखील अॅट्रॉसिटी होऊ शकतो. तर आपण सावध राहायला पाहिजे. अशा अन्य अत्याचार आपण लोकांवर केले नाही पाहिजे, ह्याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे मित्रांनो. त्याच्या पुढचा मुद्दा आहे लोकसेवकाने कोणताही अपराध करणे. जे लोकसेवक असतात, जे लोकसेवकाची व्याख्या अशी आहे की जो व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय ठिकाणी नोकरी करतो किंवा तो प्रतिनिधी आहे जनतेचा, त्याला लोकसेवक असं संबोधलं जातं. आणि त्याने कुठलाही एक गुन्हा हा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीविरुद्ध केला तर तो गुन्हा मानला जातो आणि तो देखील अत्याचार आहे. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की आता बरेच लोक हे आपल्या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये चांगल्या पदावर
जे अनुसूचित जाती जमातीचे आहे ते चांगल्या पदावर कार्यरत असतात किंवा काम करतात, म्हणजे तो अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल, अशा व्यक्तींना जर आपण जाणून बुजून त्यांना कार्यालयामध्ये त्रास दिला, त्यांच्यावर त्यांचा छळ केला, तरी हा त्यांच्यावर अत्याचार आहे मित्रांनो, आणि मग तुम्ही ते अॅट्रॉसिटी करतात. आता अॅट्रॉसिटीचा अजून दुसरा असा प्रकार आहे की एखादा व्यक्ती जो अनुसूचित जाती जमातीचा आहे आणि त्याला प्रमोशन मिळते, तर ते प्रमोशन त्याला कायदेशीररित्या मिळते, पण तुम्ही ते प्रमोशन मुद्दामून जातीयवादी मनोवृत्तीतून त्याच्या किंवा जातीय द्वेषातून तुम्ही त्याला ते प्रमोशन नाकारता आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या जागी की जो त्याच्या ज्युनियर आहे किंवा त्याच्या मागून कामाला लागला आहे किंवा तो कॅपेबल नाहीये, अशा व्यक्तीला तुम्ही प्रमोशन देता, तर हा देखील मित्रांनो अत्याचार आहे. तसंच एखादा व्यक्ती जो शासकीय कर्मचारी आहे, तुम्ही त्याला जातीय द्वेषातून जर समजा त्याची, आता शासनाचा रूल असा सांगतो की 3 वर्ष मिनिमम एका ठिकाणी नोकरी करणं गरजेचं आहे, पण समजा जर तुम्ही जातीय द्वेषातून त्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार करून जर त्याची बदली तिसऱ्या ठिकाणी करत असाल आणि त्याचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तर हा देखील मित्रांनो अत्याचार आहे. तर जाणून घ्या की अॅट्रॉसिटी म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करणे असा नसून हे जे मी 17-18 प्रकारचे गुन्हे सांगितले हे सगळे अॅट्रॉसिटी मध्ये येतात मित्रांनो. तर तुम्ही याची नक्कीच काळजी घ्या, खबरदारी घ्या, आणि हे गुन्हे होऊ नये तुमच्या हातून, तर याची नक्कीच काळजी घ्या. आणि ज्यांच्यावर हे गुन्हे होतात मित्रांनो, त्यांनी देखील ह्या सगळे गुन्ह्याचं स्वरूप समजून, जर तुमच्यावर अशा प्रकारचे गुन्हे होत असतील, तर तुमच्यावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल, तर त्याला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ही माहिती तुम्ही नक्कीच शेअर कराल याची मला खात्री आहे, आणि तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की लिहा. माझी लीगल टीम तुम्हाला लवकरात लवकर संपर्क साधेल. एवढंच बोलतो, इथे थांबतो. जय भारत, जय संविधान, जागे रहा.